तर ज्या ठिकाणी ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होणार आहे त्या ब्ल्यू सी हॉटेलविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येते। महाराष्ट्राच्या राजकारणाला बदलणाऱ्या अनेक गोष्टी याच ब्ल्यू सी मध्ये घडल्या। विधानसभा निवडणूक 2019 यावेळेला अमित शाह, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस याच ब्ल्यू सी हॉटेलमध्ये भेटले होते। अजूनही युतीत आहोत आम्ही अशी घोषणा त्यावेळी करण्यात आलेली होती। ते हेच ठिकाण हॉटेल ब्ल्यू सी। त्यानंतर निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणाचं एक वेगळं चित्र पाहायला मिळालं आणि आज तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्रित येत असताना जी पत्रकार परिषद होणार आहे, जी ऐतिहासिक मानली जाते, ती ऐतिहासिक पत्रकार परिषद देखील याच ब्ल्यू सी मध्ये पार पडतीये। त्यामुळे या ब्ल्यू सीला एक विशेष महत्त्व आहे। बरं, ठाकरे बंधू एकत्रित येण्यासंदर्भात आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट केलंय। ते ट्विट आधी आपण पाहूया, त्यानंतर आपण अमरावतीला जाऊया। केशव उपाध्ये काय ट्विट करतायत ते नजर टाकूया आपण। ना दिशा ना धोरण, आज इथे उद्या तिथे, ना स्थैर्य ना निर्धार, फक्त स्वार्थाचा संसार। या ओळी म्हणजे एखाद्या कविता नाही तर उद्धव ठाकरेंच्या गेल्या 10 वर्षांच्या राजकीय प्रवासाचा सारांश आहे, असं केशवोपाध्यांचं ट्विट आहे। तर ही जुनी काही दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी ब्ल्यू सी हॉटेलमध्ये आम्ही एकत्र आहोत असं सांगण्यात आलेलं होतं। हम साथ साथ है अशी ही दृश्य त्यावेळीची, आणि आता मात्र चित्र हम आपके है कौन। राजकारण बदलणाऱ्या अनेक गोष्टी आपण पाहिल्या आणि त्या घडल्या याच ब्ल्यू सी मध्ये, आणि याच ब्ल्यू सी मध्ये आज ठाकरे बंधूंचं सुद्धा ठरतंय। बरं, हे ठरत असताना अमरावतीत नेमकं काय घडतंय, चला जाऊया अमरावतीला। आपले प्रतिनिधी सूरज दहाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, अमरावतीत कसं वातावरण आहे? नक्कीच लागवी, आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे मुंबईमध्ये आज युतीची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गटाची युतीची घोषणा होणार, त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेसाठी सुद्धा जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गटाची युतीची घोषणा यापूर्वीच झालेली आहे। महाराष्ट्रातली पहिली युतीची घोषणा जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेमध्ये मनसे आणि ठाकरे गट यापूर्वी यामध्ये झालेली आहे। निश्चितच विदर्भ हा सातत्याने जर पाहिलं तर शिवसेनेच्या बाजूने हा राहिलेला आहे, त्यामुळे विदर्भाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे। त्याचमुळे आपण जर पाहिलं तर विदर्भामध्ये यापूर्वी मोठमोठे नेते जे आहे शिवसेनेने दिलेले आहे। सूरज, तुमचा आवाज व्यवस्थित येतोय आम्हाला, माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला? अगदी आपण पाहतोय ठाकरे बंधू पत्रकार परिषद घेणार आहेत ब्ल्यू सी मध्ये। याच बातम्यांवर आपण कायम राहणार आहोत, क्षणाक्षणाचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।